नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कामरगाव येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज विजयकुमार ठोकळ यांनी दहशतवादी कृत्यास समर्थन व प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत अहिल्यानगर दक्षिणचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर तातडीनं कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज सादर करून कारवाईची मागणी केली आहे. मी भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज विजयकुमार ठोकळ, राहणार कामरगाव. माझ्या इन्स्टा अकाउंटला बंटी जागीरदाराची हत्या झाल्यानंतर एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओच्या अनुषंगाने मी चौकशी केली असता मला असे आढळून आले की माननीय खासदार, विद्यमान खासदार निलेशजी लंके साहेब यांनी त्या आरोपीची 8 नोव्हेंबर 2024 रोजी आदरातिथ्य करत, सत्कार करत, म्हणजे त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली. आणि हा कुविख्यात आरोपी जंगली महाराज बॉम्बस्फोटातील हत्यारं पुरवणार, त्याच्यावर स्फोटकासंबंधी गुन्हे दाखल आहेत असा आरोपी असताना ह्याच्यावर आदर सत्कार करणे, सन्मान करणे, प्रोत्साहन देणे हे UAPA म्हणजे दहशतवादी निर्बंध विरुद्ध कायदा, या कायद्याअंतर्गत तो गुन्हा आहे. हा सदर गुन्हा माननीय खासदार निलेश लंके साहेब यांनी केलेला आहे. तरी मी आज माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कलबुर्मे साहेब यांना भेटून सदर गुन्ह्यासंबंधी माहिती देऊन त्यांना माझ्या लेखी निवेदनानुसार मी त्यांना सांगितलं की सदर गुन्हा या संबंधित खासदारांनी केलेला आहे, त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेनुसार आपण कारवाई करावी असं मी त्यांना निवेदन आज दिलेलं आहे. त्यांनी त्यासंबंधी त्यांच्या विभागाला कळवलेलं आहे. आणि बंटी जागीरदार हा जंगली महाराज बॉम्बस्फोटातील आरोपी असून ज्यावेळेस त्याचा 31 डिसेंबर रोजी मृत्यू झाला, त्यानंतरून 1 जानेवारी रोजी हा व्हिडिओ अल्पसंख्याक गटाचे समीर पठाण म्हणून आहेत, त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, यांच्या अकाउंटवरून परत प्रसारित झाला. त्याला जिल्ह्यामध्ये 1,14,000 व्ह्यू भेटले आणि 68,000 लाईक झाल्या. हे नक्कीच देशहिताचं नाही किंवा शोभनीय नाही. हे कृत्य देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक कृत्य असून तात्काळ पोलीस अधीक्षकांनी या खासदारावरती कारवाई करावी अशी माझी मागणी आहे.